हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सानियाने जरी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की ती फक्त मजाक करत होती, तरी तिच्या बोलण्याला कुणालाही विनोदासारखं वाटलं नाही. तरीसुद्धा अनुषाने सानियाला काहीही बोललं नाही, कारण सानियाच्या शब्दांमुळे जर कुणी दुखावलं गेलं असतं तर त्याचा दोष अनुषालाच वाटला असता. सर्वजण अजून बोलण्यात गुंतलेले असतानाच रंश तिथून उठला आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला, यू गाईज कॅरी ऑन. माझे एक खूप महत्त्वाचं लेक्चर आहे जे मी अजिबात मिस करू शकत नाही, तर मी निघतो. बाय. सर्वांनी त्याला बाय म्हटलं आणि तो तिथून निघून गेला. कॅम्पसच्या बाहेर पडून स्वतःच्या क्लासकडे जात असताना रंश एका जागी थांबला. त्याने मोबाईल काढला आणि कुणाला तरी फोन करून थोड्याच वेळापूर्वी घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगू लागला. त्याचे बोलणे संपताच समोरून काहीतरी उत्तर आलं आणि लगेचच फोन कट झाला. त्यानंतर रंशही आपल्या क्लासकडे निघून गेला. दुसरीकडे ASR एंटरटेनमेंट्स मध्ये अविराज आपल्या केबिनमध्ये बसलेला होता. कानाशी लावलेला फोन नुकताच कट झाल्यानंतर तो बाजूला ठेवत काही क्षण विचारात हरवला. मग पुन्हा फोन उचलून त्याने एक नंबर डायल केला. काही रिंग्स नंतर फोन उचलला गेला आणि समोरून विजयचा आवाज आला. हां बोल. फ्री आहेस ना तू? अविराजने थोड्या फॉर्मल आवाजात विचारलं. त्यावर विजय डोळे फिरवत म्हणाला, लाईक सिरियसली राज, माझ्याशी इतका फॉर्मल होण्याची गरज आहे का? बोल, काय झालं? खुर्चीवर मागे रेलून बसत अविराज म्हणाला, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू तुझ्या बहिणीवर किती प्रेम करतोस? विजय, तू अनुबद्दल बोलतोयस का? अविराज, आणखी किती बहिणी आहेत तुझ्या? आणि त्यानंतर विजय थोडा वैतागून म्हणाला, सरळ 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 सांग ना, काय विषय आहे? तू कधीपासून गोष्टी अशा फिरवून बोलायला लागलास? आणि त्यावेळी अविराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि विजयला आज कॉलेजमध्ये अनुषासोबत काय घडलं, पॅरिसमध्ये असताना साहिलने अनुषाला केलेला फोन, या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या. शेवटी तो म्हणाला, आय थिंक तुला समजलं असेल तुला काय करायचं आहे. आणि तुला माहीतच आहे, जर मी काही करायचं ठरवलं तर दॅट फिकर विल फाइंड हिमसेल्फ इन टू अनकाउंटेबल पीसेस. हे शेवटचे शब्द बोलताना अविराजच्या आवाजातून त्याचा संताप स्पष्ट जाणवत होता. विजयने पहिल्यांदाच अविराजचा हा इतका पॉझिटिव्ह अवतार पाहिला होता. निशासाठी सुद्धा त्याने अविराजला कधीच असं पाहिलं नव्हतं. थोडीशी मस्करी करत विजय हसत म्हणाला, समवन इज बुकिंग जेलियस. हां, काय झालं? द ASRलाही जळजळ होते? नाईस, विजय म्हणाला. त्याचं हसणं ऐकून अविराज डोळे फिरवत म्हणाला, हे तुझं ड्रामा बंद कर. आणि मी कुणावरही जेलस नाहीये. त्याच्याकडे असं काहीच नाही ज्यामुळे मला त्याचा हेवा वाटावा. अँड अनुषा इज ऑल माइन. आय एम जस्ट पॉझेसिव्ह अबाउट व्हॉट इज माइन. ओके. आणि त्यानंतर अनुषाला प्रपोज केल्यानंतर अविराज तिच्या आणि स्वतःच्या नात्याबद्दल खूपच खुलेपणाने बोलू लागला होता. आधी त्यांच्या नात्याला कोणतंही नाव नव्हतं आणि स्वतःच्या भावनांबद्दलही तो पूर्णपणे खात्रीशीर नव्हता. पण आता तो अभिमानाने कोणालाही सांगू शकत होता की अनुषा फक्त त्याचीच आहे. अविराज अनुषाबद्दल इतक्या ठामपणे आणि हक्काने बोलतोय हे ऐकून विजयच्या चेहऱ्यावरही मोठीशी स्माईल उमटली. तो म्हणाला, डोंट वरी अबाउट हिम. मला माहिती आहे काय करायचं आहे. तू फक्त स्वतःचा आणि माझ्या बहिणीचा नीट ख्याल ठेव. थोडा वेळ अजून बोलल्यानंतर दोघांनीही फोन ठेवला आणि त्यानंतर संध्याकाळचा वेळ. अविराज घरी परतला. खोलीत जाताच त्याला अनुषा कुठेच दिसली नाही. मग तो तिच्या खोलीत गेला
आणि तिथून तिच्या खोलीला लागून असलेल्या स्टडी रूममध्ये पाहिलं. तिथे अनुषा शांतपणे बसून पुस्तक वाचत होती. तिला डिस्टर्ब न करता अविराज शांतपणे तिथून बाहेर आला आणि आपल्या खोलीकडे निघून गेला. रात्रीचा वेळ. डायनिंग एरिया. अविराज आधीच आपल्या हेड चेअरवर बसला होता. अनुषाची वाट पाहत होता. तिला बोलवायला एक मोलकरीण गेलेली होती. काही वेळातच अनुषा आली आणि अविराजच्या शेजारी खुर्ची ओढत बसली. त्या क्षणी दोघेही शांतपणे जेवण करत होते. अविराज जेवताना फारसं बोलत नसे, पण अनुषाची बडबड मात्र जेवतानाही कधी थांबत नसे. आज मात्र तीही अगदी शांत होती. बराच वेळ अनुषाकडे लक्ष देत असलेल्या अविराजने शेवटी चमचा खाली ठेवला आणि हळूच विचारलं, बाळा, सगळं ठीक आहे ना? अनुषाने फक्त हं एवढंच उत्तर दिलं आणि जेवण करत राहिली. तेव्हा अविराजने हात पुढे करत म्हटलं, कम हिअर. हे बोलताच अनुषाचे हात थांबले. तिने अविराजकडे पाहिलं आणि लगेचच खुर्चीतून उठून त्याच्या मांडीवर बसली. त्याला घट्ट मिठी मारत छातीवर डोकं टेकून बसली. अविराजने एका हाताने तिची पाठ आणि दुसऱ्या हाताने तिचे केस अलगद कुरवाळत विचारलं, आता सांग, काय झालंय? अनुषाने डोळे मिटले, पुन्हा उघडले आणि आज कॉलेजमध्ये साहिलने जे केलं, त्यानंतर सानियाचं विचित्र वागणं, हे सगळं तिने त्याला सांगितलं. ती बोलून झाल्यावर अविराज म्हणाला, काळजी करू नकोस बाळा, पुढे असं काहीही होणार नाही. ते सगळं माझ्यावर सोड. आणि त्यानंतर मग त्याने मागे आपल्या ताटातून चमच्याने घास उचलून अनुषाच्या तोंडासमोर धरत म्हटलं, चल आता खा आणि झोप. उद्या सकाळी तुझी शूट आहे. लोकेशन मुंबई बाहेर आहे. पूर्ण दिवस जाईल. श्रेयाही सोबत असेल, त्यामुळे काही अडचण नाही. यानंतर दोघांनी जेवण पूर्ण केलं आणि खोलीत गेले. अनुषा बेडवर एका बाजूला तोंड करून काहीतरी विचार करत पडली होती. तेवढ्यात अविराज तिच्या मागून येत तिला मिठी मारतो आणि त्यानंतर अचानक अनुषा किंचाळली, मला सोडा. अविराजचा हात झटकत ती वळली आणि पाहिलं, समोर अविराजच होता. तिचं असं वागणं पाहून अविराज हादरून गेला. काळजीनं त्याने विचारलं, काय झालं तुला? ठीक आहेस ना? अनुषा थोडी लाजत म्हणाली, आय एम सॉरी अवी, मला वाटलं की पुन्हा. आणि त्यानंतर ती थांबली आणि ओठ दातात दाबले. पण उशीर झाला होता. अविराजने तिचे शेवटचे शब्द पकडत विचारलं, वाटलं की काय बाळा? दीर्घ श्वास घेत अनुषा म्हणाली, अवी, एक गोष्ट मी सांगितली नव्हती. आज कॉलेजमध्ये साहिलने मला मागून पकडलं होतं. आता तुम्हीही अचानक तसंच केलं म्हणून. आणि त्यानंतर इतकं म्हणताच ते अविराजकडे पाहिलं. त्याचे डोळे रागाने गडद झाले होते. अनुषाने त्याला असं कधीच पाहिलं नव्हतं. ती खूप घाबरली आणि त्यानंतर लगेचच तिने अविराजला मिठी मारली आणि अडखळत म्हणाली, अवी, मी लपवू इच्छित नव्हते, पण तुम्हाला वाईट वाटेल असं वाटलं म्हणून सांगितलं नाही. आय एम सॉरी. प्लीज राग करू नका. आणि त्यानंतर अनुषा घाबरलेली पाहून अविराज लगेच नरमला. तिला घट्ट मिठी मारत तो म्हणाला, बाळा, घाबरू नकोस, काहीच झालं नाही. आणि मनातच म्हणाला, आता तू वाचणार नाहीस. थोड्याच वेळात अनुषा शांत झाली आणि अविराजच्या छातीत डोकं ठेवून झोपून गेली. पुढची सकाळ. अविराज ऑफिसला निघून गेला होता. अनुषा अविशा पॅलेसपासून थोड्या अंतरावर श्रेयाची वाट पाहत उभी होती. आज तिच्यासोबत एक गार्डही नव्हता. सकाळी अविराजशी भांडून तिने त्याला समजावलं होतं की आज कुणीही गार्ड नको, कारण तिला सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं नव्हतं. पण अविराजही कमी नव्हता.
अनुषाची कार चालवणारा ड्रायव्हर प्रत्यक्षात एक उत्तम प्रशिक्षित बॉडीगार्ड होता. अशा परिस्थितीसाठीच अविराजने त्याला ड्रायव्हर म्हणून तिच्यासोबत ठेवलं होतं. अनुषा वाट पाहत असतानाच समोरून श्रेयाची कार येताना दिसली. श्रेया कारमधून उतरली आणि अनुषाला भेटली. अनुषाने तिच्या आजूबाजूला पाहत म्हटलं, कमाल आहे, आज तुझ्यासोबतही कुठलाही गार्ड नाही. तूही भावाशी भांडूनच त्यांना मनवलंस का? असं म्हणत ती हसली. त्यावर श्रेयाने स्पष्टपणे उत्तर दिलं, नाही, तसं काही नाही. ते काही कामासाठी आउट ऑफ टाउन गेले आहेत. मी त्यांना फोनवर सांगितलं होतं की अनुषासोबत प्रेसिडेंट राठोड नक्कीच बॉडीगार्ड पाठवतील. त्यामुळे मला वेगळ्या सुरक्षेची गरज नाही. आणि खरं सांगायचं तर एवढे गार्ड सोबत असले की लोकसुद्धा विचित्र नजरेने पाहतात. अनुषानेही तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटलं, हो ना, आता या लोकांना कोण कोण समजावणार. चला, आज तरी बॉडीगार्ड शिवाय मोकळ्या हवेत श्वास घेऊया. ते बोलून दोघेही अनुषाच्या कारमध्ये बसल्या. श्रेयाने आपली कार सुद्धा परत पाठवली होती. काही तासानंतर त्या दोघी शूटिंग लोकेशनवर पोहोचल्या. तिथे पोहोचताच त्यांनी विजय आणि अविराजला फोन केला. फोन करून आपण सुरक्षित पोहोचलो असल्याचं सांगितलं आणि थोड्याच वेळात शूट सुरू करणार असल्याची माहिती दिली. आज दोघींचे शूट वेगवेगळे होते, पण लोकेशन एकच असल्यामुळे अविराजने दोघींचे शूट एकाच वेळेला शेड्यूल केले होते. कपडे बदलून त्यांनी आपापले शूट पूर्ण करायला सुरुवात केली. रात्रीची वेळ होती. ASR एंटरटेनमेंट्समध्ये अनुषाचे शूट संपवून घरी परतायला वेळ लागणार होता, म्हणून अविराज आज थोडा उशिरापर्यंत ऑफिसमध्येच थांबला होता. लवकर घरी जाऊन तरी तो काय करणार होता. तो आपल्या कामात व्यस्त असतानाच अचानक केबिनचा दरवाजा जोरात उघडला गेला आणि ऋषभ धावत आत आला. जोरजोरात श्वास घेत तो घाबरत म्हणाला, बॉस बॉस मॅडम. त्यांना अनुषाचे नाव ऐकताच अविराज खुर्चीतून उभा राहिला आणि ओरडत म्हणाला, स्पष्ट सांग, मॅडमना काय झालं? ऋषभ पुन्हा हफकत म्हणाला, सर, त्यांचा ड्रायव्हरचा फोन आला होता. शूट संपवून परत येत असताना रस्त्यात त्यांच्यावर हल्ला झालाय. आणि त्यानंतर थोडा थांबून त्याने पुढे सांगितलं, आज अनुषा मॅडम आणि श्रेया भाभींसोबत एकही गार्ड नव्हता. हल्ला करणारे लोक खूप होते. ड्रायव्हर एकट्याने फार वेळ त्यांच्याशी लढा देऊ शकला नाही. शेवटी ते हल्लेखोर अनुषा मॅडम आणि श्रेया भाभी दोघींनाही जबरदस्तीने घेऊन गेले. हे ऐकताच अविराजच्या कपाळावरच्या शिरा ताट उभ्या राहिल्या. त्याचे हात घट्ट मुठीत आवळले गेले होते आणि त्यानंतर दात ओठात आवळत तो गुरगुरला, माझ्या अनुषावर हात टाकणाऱ्याची मृत्यूची वेळ आली आहे. क्षणभर थांबून तो विचारात गेला आणि मग विचारलं, विजय कुठे आहे? आणि त्यावेळी ऋषभ अविराजला इतक्या भयानक रूपात पहिल्यांदाच पाहत होता. घाबरतच तो म्हणाला, सर, ते कामामुळे आउट ऑफ टाउन गेलेले आहेत, पण मी त्यांना माहिती दिली आहे, ते कधीही पोहोचतील. काही वेळाने एक हेलिकॉप्टर ASR एंटरटेनमेंटच्या टॉपवर असलेल्या हेलिपॅडवर लँड झालं. त्यातून विजय कोटचे बटन लावत उतरला आणि थेट अविराजकडे गेला. अविराज आधीच तिथे उभा राहून त्याची वाट पाहत होता. आणि त्यानंतर विजय जवळ येताच अविराज म्हणाला, अजूनपर्यंत कुणाचाही कॉल आलेला नाही, ना पैशासाठी ना कशासाठी. म्हणजे हा आपलाच कोणीतरी शत्रू आहे, ज्याने विजयने त्याचे वाक्य पूर्ण केले, ज्याने आपल्या महिलांना हात लावण्याची हिंमत केली आहे ना. अविराजने मान हलवत होकार दिला आणि पुढे म्हणाला, ड्रायव्हरची चौकशी केली आहे. त्याला मुद्दाम पूर्णपणे मारलं नाही, जेणेकरून आपल्यापर्यंत बातमी पोहोचेल.
त्याच्या म्हणण्यानुसार ते सगळे लोक चांगले ट्रेन केलेले होते आणि सगळ्यांनी एकसारखेच कपडे घातलेले होते, म्हणजेच ते एखाद्या गँगचेच असणार. क्षणभर थांबून तो गंभीरपणे म्हणाला, आता तूच विचार कर, एवढा मोठा आणि शक्तिशाली शत्रू आपला कोण असू शकतो? आणि त्यावेळी ते सगळेजण हेच बोलत होते. तेवढ्यातच ऋषभ थोडा घाबरत म्हणाला, बॉस, आपण पोलिसांना पण माहिती देऊ शकतो ना? आणि त्यावेळी त्यावर अविराज शांत पण ठाम आवाजात म्हणाला, नाही ऋषभ, तुला ही गोष्ट जितकी सोपी वाटते तितकी ती अजिबात नाही. हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे आणि पोलीस यात काहीच करू शकत नाहीत. जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करावं लागेल. अविराजच्या बोलण्याला दुजोरा देत विजय म्हणाला, राज बरोबर बोलतोय, पण तुझ्या सोर्सकडून काही माहिती मिळाली का? असं म्हणत त्याने शेवटी अविराजकडे पाहिलं. थोड्या निराशेने अविराज म्हणाला, नाही, ज्याने हे सगळं केलं आहे त्याने खूप प्लॅनिंग करून केले. तो नक्कीच बराच काळ त्यांच्यावर नजर ठेवून होता. आज ज्या क्षणी दोघंही बॉडीगार्ड शिवाय बाहेर आले त्याच क्षणी त्याने आपला प्लॅन अंमलात आणला. विजय पुढे काही बोलणार इतक्यातच त्याचा फोन वाजू लागला. फोन काढून पाहिलं तर कॉल प्रायव्हेट नंबरवरून होता. ते पाहताच अविराज म्हणाला, हा नक्की त्याचाच फोन असेल. कॉल उचल आणि स्पीकरवर टाक. विजयने मान हलवत लगेच कॉल उचलला आणि स्पीकरवर ठेवत हॅलो म्हटलं. पलीकडून एक विचित्र थंड हसण्याचा आवाज आला आणि मग तो माणूस म्हणाला, का सिंघाल, बायकोशिवाय फार तडफडतोयस का? की दुसरी कोणी शोधली स्वतःसाठी? असं म्हणत तो पुन्हा हसू लागला. बायकोचा उल्लेख होताच विजय संतापून ओरडला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या माणसाला हात लावायची? एकदा समोर ये, अशी मौत देईन की पुढचा जन्म घ्यायच्या आधीही विचार करशील. आणि त्यानंतर विजयचा आवाज चढलेला पाहून तो माणूसही कडक आवाजात म्हणाला, आवाज खाली ठेव. विसरू नकोस, तुझ्या जीवाची तुझी बायको माझ्याच ताब्यात आहे. मग थोडा शांत होत शैतानी सुरात तो पुढे म्हणाला, आणि ऐकलंय तू अलीकडे एक बहीणही बनवली आहेस, जिच्यात तुझा जीव अडकलेला आहे. काय कमाल आहे रे तुझ्या दोन्ही जणी. माझं म्हणणं आहे, पटकन मला शोधून माझ्यापर्यंत पोहोच, नाहीतर मी कधी काय करीन सांगता येत नाही. आणि त्यानंतर अनुषाचा उल्लेख होताच अविराजचा चेहरा संतापाने कठोर झाला. तो काही बोलणार इतक्यात विजय पुढे म्हणाला, फक्त विचारही करू नकोस. माझ्या बायकोला किंवा बहिणीला एक जर खरचटही आली तर तुला माहीत नाही मी कोण आहे. आणि त्यावेळी त्यावर तो माणूस मध्येच म्हणाला, मला खूप चांगलं माहिती आहे की तू कोण आहेस, म्हणूनच आज तुझी बायको आणि बहीण माझ्याकडे आहेत. मग अगदी शांत समाधानाच्या आवाजात तो पुढे म्हणाला, खूप सुकून मिळतोय रे तुला पहिल्यांदाच असं तडफडताना पाहून. इतक्या वर्षात ना तुझं कुटुंब होतं ना कमकुवतपणा. एक ASR होता, पण तोही तुझ्यासारखाच धूर्त. कितीदा प्रयत्न करूनही त्याचा केसही वाकडा करता आला नाही. पण आता तुझी कमजोरी माझ्या हातात आहे. मला लवकर शोधून ये, नाहीतर माझ्या पुढच्या कॉलची वाट पहा, पण तोपर्यंत कदाचित फार उशीर झालेला असेल. इतक्या सुंदर मुली समोर असतील तर माझ्यासारखा माणूस किती वेळ स्वतःला आवरून धरू शकेल. असं म्हणत तो खुदकन असला आणि फोन कट केला. फोन कट होताच विजय संतापाने ओरडला, जो कुणी आहे तो मी त्याला सोडणार नाही. तेव्हा अविराजने स्वतःला आणि विजयला शांत करत म्हणाला, राग करून काहीच होणार नाही विजय.
शांत डोक्याने विचार कर, हा नेमकं कोण असू शकतो आणि आपण त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं. त्याने जे काही बोललं ते नीट आठव. आवाजावरून ओळख शक्य नाही कारण त्याने व्हॉइस चेंजर वापरला होता. त्यानंतर दोघंही त्याच्या प्रत्येक शब्दावर विचार करू लागले. तेवढ्यात विजयच्या डोक्यात अचानक काहीतरी चमकलं. दात आवळत तो म्हणाला, विक्टर. आणि त्यावेळी हे नाव ऐकताच अविराजने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि विजयकडे पाहिलं. विजयही त्याच्याकडे पाहत म्हणाला, हो राज, विक्टर. संपूर्ण जगात फक्त तोच मला सिंघा म्हणून हाक मारतो. त्याच्या बोलण्यामुळे त्या अविराजलाही अचानक काहीतरी आठवलं. तो म्हणाला, ये करेक्ट. आता फक्त एवढं शोधायचं आहे की तो बास्टर्ड सध्या नेमका कुठे असेल. असं म्हणत त्याने डोळे मिटले आणि त्या फोन कॉलमधील प्रत्येक छोट्या मोठ्या तपशिलाचा बारकाईने विचार करू लागला. अचानक त्याने डोळे उघडले आणि ठामपणे म्हणाला, दुबई. मग विजयकडे पाहत तो पुढे म्हणाला, जरा नीट आठव. तो बोलत असताना त्याच्या बाजूने अरेबिक म्युझिकचा आवाज येत होता आणि मागच्या वेळी तो पळून दुबईलाच गेला होता. तिथे त्याचं स्वतःचं मोठं एम्पायर आहे. नक्कीच मुलगा आणि श्रेया तिथेच आहेत. अविराजचं बोलणं ऐकताच विजय म्हणाला, मग कसली वाट पाहतोयस? चल लगेच निघूया. तेवढ्यात अविराजने त्याला थांबवत म्हटलं, एक मिनिट विजय. त्याने तुला स्वतःकडे बोलावलंय म्हणजे तो पूर्णपणे फुल प्रूफ प्लॅन करूनच बसला असेल. आणि अनुषाला किडनॅप करण्याबाबत बोलायचं झालं तर त्याला एवढंच माहिती आहे की अनुषा तुझी बहीण आहे. तुझ्याशी माझा काहीही संबंध आहे हे त्याला माहीत नाही. म्हणून तो श्रेयाला तुला ब्लॅकमेल करण्यासाठी सुरक्षित ठेवेल. पण अनुषा धोक्यात आहे. त्यामुळे काहीही पावलं उचलण्याआधी आपल्याला खूप विचार करावा लागेल. विजय कामाला लागता लागता म्हणाला, तू टेन्शन घेऊ नकोस. मी आत्ताच माझ्या माणसांना रेडी करतो आणि आपण निघतो. तेव्हा अभिराजने समोर गंभीर नजरेने पाहत म्हटलं, नाही विजय, नॉर्मल गाईज पुरेसे नाहीत. इट्स टाइम फॉर बिंग व्हॉट ॲक्च्युली वी आर. आपलं खऱ्या अर्थाने रूप समोर आणण्याची वेळ आली आहे. अभिराजचं बोलणं ऐकून विजय थोडा थबकला आणि त्यानंतर, तू शुअर आहेस? असं त्याने विचारलं. अभिराजने काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहून हळूच पापण्या लवल्या. विजयने लगेच फोन काढला आणि दुसऱ्या टीमला सगळी परिस्थिती समजावून सांगू लागला. तर अविराज आपली स्वतंत्र तयारी करण्यात गुंतला. काही वेळानंतर विजय आणि अविराज दोघांनीही आपल्या आपल्या टीमला आवश्यक सूचना दिल्यानंतर समोर उभ्या असलेल्या चॉपरमध्ये जाऊन बसले. त्यांच्या मागेच 20-30 हट्टेकट्टे पूर्णपणे लोडेड वेपन्सही काही लोक इतर चॉपरमध्ये बसले. उरलेले माणसं आधीच विजय आणि अविराजच्या 2 प्रायव्हेट जेट्समधून निघून गेले होते. ते दोघेही कुठलाही रिस्क घ्यायला तयार नव्हते. शत्रूने नेमकी कोणती तयारी करून ठेवली आहे याचा काहीच अंदाज नव्हता आणि दोघांच्याही जिवलग व्यक्ती त्याच्या ताब्यात असल्यामुळे ते पूर्ण फोर्ससहच तिकडे निघाले होते. दुसऱ्या बाजूला एका अंधाऱ्या खोलीत फक्त एकच मंद दिवा चालू होता. अनुषा आणि श्रेया दोघींनाही खुर्च्यांवर हात पाय बांधून बसवण्यात आलं होतं. त्यांच्या तोंडावर टेप लावलेली असल्यामुळे त्या काहीही बोलू शकत नव्हत्या. सुटकेसाठी दोघीही अस्वस्थपणे हातपाय सोडवायचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात एक माणूस चालत आला आणि त्याच्या मागे काही गार्ड्सही होते. तो आत येताच खोलीतून सगळी लाईट्स एकदम पेटल्या. अचानक झालेल्या प्रखर उजेडामुळे अनुषा आणि श्रेयाने क्षणभर डोळे घट्ट मिटून घेतले. तो माणूस त्यांच्या जवळ येऊन समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला,
हॅलो ब्युटिफुल लेडीज, माय नेम इज विक्टर. तुमच्याशी भेटून फार आनंद झाला. आणि त्यानंतर विक्टर असं बोलताच दोघी त्याच्याकडे पाहू लागतात. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हा माणूस नेमका कोण आहे आणि आपण त्याचं असं काय बिघडवलंय की त्याने आपल्याला किडनॅप केलंय. त्यांच्या नजरा पाहून विक्टर पुढे म्हणाला, डोंट ट्रबल युअर सेल्फ गर्ल्स. तुम्ही मला ओळखत नाहीत आणि माझं काहीही वाकडंही केलं नाही, पण तुम्ही दोघी अशा एका माणसाची कमजोरी आहात ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तुमच्यापैकी एक त्याची बायको आहे आणि एक त्याची बहीण. तो खुर्चीतून उठला आणि खोलीत फेऱ्या मारत म्हणू लागला, माहितीये का, किती वर्ष मी त्याची कमजोरी शोधत होतो. ना कुटुंब, ना कोणतीही भावनिक कमकुवत बाजू, फक्त तो एसार. पण कितीही प्रयत्न केले तरी त्यालाही मी काही करू शकलो नाही. पण ज्या दिवशी न्यूजमध्ये पाहिलं की तो आपल्या बायकोला आणि सो कॉल्ड बहिणीला सगळ्यांसमोर किती जपून घेऊन जातोय, तेव्हाच मला कळलं आता त्याचं काळीज कुठेतरी अडकलेलं आहे. तेव्हापासून मी संधीची वाट पाहत होतो आणि आज तुम्ही दोघी माझ्या समोर आहात. त्यानंतर असं म्हणत तो पुन्हा खुर्चीत बसला आणि थंडपणे म्हणाला, ही तर फक्त सुरुवात आहे. जसा मी आज त्या सिंघासोबत खेळतोय तसाच एक दिवस त्या एसआरचीही एखादी कमजोरी माझ्या हातात येईलच आणि त्या दिवशी त्याला मी खरा अर्थ दाखवीन. विक्टरची बोलण्याची पद्धत ऐकूनच अनुषाला समजलं होतं की अविराज सोबतच्या तिच्या नात्याबद्दल विक्टरला काहीही माहिती नाही. त्याला इतकंच माहिती होतं की अनुषा विजयची बहीण आहे. म्हणूनच अनुषाने काहीही न बोलणंच योग्य समजलं, कारण तिने काही सांगितलं असतं तर परिस्थिती आणखीनच बिघडली असती. ती आणि श्रेया दोघीही नुसतंच विक्टरकडे रोखून पाहत होत्या. दोघींच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या पाहून विक्टरने छातीवर हात ठेवत नाटकी आवाजात म्हटलं, हाय, तुमच्यासारख्या दोन हसीना मला अशा नजरेने पाहतील तर तुमच्या नजरेच्या तापानं मी तर जळून जाईन. असं म्हणत त्याने दोघींच्या तोंडावरील टेप काढली आणि म्हणाला, आता बोला जे काही बोलायचं आहे ते. तोंड मोकळं होताच दोघीही जोरजोरात श्वास घेऊ लागल्या. तेवढ्यात श्रेया किंचित ओरडत म्हणाली, तुला आमच्याकडून नक्की काय हवं आहे. आणि त्यावेळी विक्टर हसतच उत्तर देत म्हणाला, हवं तर खूप काही होतं, पण आता मी तुम्हाला काही करणार नाही, कारण तुमची गरज मला तुमच्या नवऱ्यासमोर आहे. आणि मग अनुषाकडे वासनायुक्त नजरेने पाहत तो पुढे म्हणाला, पण हिच्या बाबतीत स्वतःला आवरता येत नाहीये. मग त्याने आपल्या एका माणसाकडे पाहत विचारलं, काय रे, काय म्हणतोयस, काही करू का हिच्यासोबत. आणि त्यावेळी असं म्हणत तो पुन्हा खुदखुदून हसू लागला. यावेळी अनुषा संतापणे त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, मला हात लावलास तर तुझी काय अवस्था होईल याची तुला कल्पनाही नाही. ना जिवंत राहशील ना मरणार, मृत्यूची भीक मागत फिरशील. अनुषाच्या डोळ्यात नजर घालून इतक्या निर्भयपणे आणि रोबदार आवाजात बोलणं ऐकून विक्टर अधिकच चिडला. तो तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, अच्छा असं आहे का, ठीक आहे, पाहतोयस मग माझं कोण काय उखडतं ते. आधी वाटलं होतं तुला एकांतात हात लावेन, पण आता वाटतंय की ही मैफिल सगळ्यांसमोरच जमवावी लागेल. असं म्हणत त्याने आपल्या माणसांकडे ओरडून आदेश दिला, सगळ्यांना आत्ताच बाहेर मोठ्या जागी जमायला सांगा
आणि त्या सिंघालच्या बायकोलाही नीट घेऊन या. तिला आत्ता काही होऊ नये, हिला तर तिच्या नवऱ्यासमोर. इतकं बोलून तो थांबला आणि घाणेरड्या पद्धतीने हसला. मग पुढे येऊन त्याने अनुषाच्या पायातील दोरी सोडवली आणि तिचे केस पकडून तिला ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला. त्याचे माणसं श्रेयालाही ओढत बाहेर घेऊन गेले. काही वेळानंतर विक्टरचे सगळे माणसं आता एका मोठ्या मोकळ्या जागेत जमा झाले होते. 2 माणसांनी श्रेयाला धरून ठेवलं होतं. विक्टर अनुषाला ओढत आणतो आणि सगळ्यांच्या मध्ये ठेवलेल्या सोफ्यावर तिला जोरात फेकतो. मग तो आपल्या माणसांना म्हणतो, भाऊंनो, मी तर काही वेगळंच ठरवलं होतं, पण आता कळलं ही तर साध्या निष्पाप मुलीच्या रूपातली गोड विषारी सूर्याच आहे. त्यामुळे आता जे काही होणार आहे ते सगळ्यांसमोरच होईल. असं म्हणत त्याने खिशातून मोबाईल काढला आणि आपल्या एका माणसाकडे फेकून म्हणाला, चल नीट सगळं रेकॉर्ड कर, ह्याच्या भावाला पाठवायचं आहे. आणि मग तो अनुषाकडे पुढे सरकू लागला. हे सगळं पाहून श्रेया जोरजोरात ओरडत विक्टरला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण विक्टर जवळ येत असतानाही अनुषाने एकदाही दयेची भीक मागितली नाही. ती तशीच जळत्या नजरेनं विक्टरच्या डोळ्यात पाहत उभी होती. तिच्या त्या नजरेमुळे विक्टरचा संताप आणखीनच वाढत चालला होता. विक्टर जाऊन अनुषाच्या समोर उभा राहिला आणि अनुषा ज्या सोफ्यावर बसलेला तो एक पाय वर घेऊन अनुषाकडे पाहत म्हणाला, खूप आग आहे ना तुझ्यात, आत्ताच सगळी विझवतो. आणि अनुषाच्या टॉपचा कॉलर पकडून तो फाडायला पुढे सरकला. तेवढ्यातच गोळीचा आवाज झाला. ती गोळी थेट त्याच्या हातावर लागली आणि त्यानंतर विक्टरच्या तोंडून जोराची किंकाळी फुटली आणि तो झटक्यात अनुषापासून दूर सरकला. गोळीचा आवाज ऐकताच विक्टरचे सगळे माणसं बंदुका हातात घेऊन आपापल्या जागांवर सज्ज झाली. आजूबाजूला पाहत असतानाच अनेक चॉपर तिथे उतरले. त्यातून पूर्ण काळ्या पोशाखात लोडेड शस्त्रांसह माणसे उतरली आणि तुफान फायरिंग सुरू झाली. त्या चॉपरपैकी एका चॉपरमधून अविराज आणि विजय उतरले. विजयची बंदूक कमरेला होती तर अविराजची बंदूक त्याच्या हातातच होती आणि विक्टरवर गोळी झाडणारा तोच होता. अविराजने मोठ्याने ओरडताच शूट असं म्हणताच दुसऱ्या बाजूने लपून आत आलेली त्यांची सगळी माणसं बाहेर आली आणि जोरदार फायरिंग सुरू झाली. अविराज आणि विजय दोघेही समोर येणाऱ्या प्रत्येकाला गोळ्या झाडत होते. जळजळीत नजरेने विक्टरकडे पाहत पुढे सरकत होते. विजयला अशा अवस्थेत पाहून श्रेया बेशुद्ध पडायचीच बाकी होती. अनुषाही डोळे विस्फारून समोर येणाऱ्या प्रत्येकाला ठार करत तिच्याकडे झेपावणाऱ्या अविराजकडे एकटक पाहत होती. विक्टरने कधीही कल्पनाही केली नव्हती की ते इतक्या लवकर तिथे पोहोचतील आणि असा हल्ला करतील. काही सुचेना तेव्हा त्याने खिशातून बंदूक काढली. ती श्रेयाकडे रोखत ओरडला, ए सिंघाल, थांब, नाहीतर आत्ताच तुझ्या बायकोला मारतो. आणि त्यानंतर विजयने त्याच्या हातावर गोळी झाडायचा प्रयत्न केला. पण त्याआधीच विक्टर बाजूला सरकला आणि हसत म्हणाला, काय वाटलं मी एवढा मूर्ख आहे? हे बघ. तो श्रेयाला वळवत म्हणाला, हे दिसतंय ना, फक्त एक बटन दाबतो आणि तुझी बायको. त्यानंतर श्रेयाच्या पाठीवर बॉम्ब लावलेला होता, रिमोटने नियंत्रित होणारा.
ते पाहताच सगळे थांबले. विक्टर पुन्हा हसत म्हणाला, गुड, आता सगळ्यांनी बंदुका खाली ठेवा आणि मला इथून जाऊ द्या, नाहीतर तुझी बायको संपलीच समज. त्याच्या बोलण्यावर सगळ्यांनी बंदुका खाली ठेवल्या. विक्टर श्रेयाला धरून मागच्या चॉपरकडे जात होता. तेवढ्यात अनुषाने संधी साधली आणि विक्टरच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. त्याची पकड सैल झाली, बंदूक हातातून निसटली आणि तो डोके धरत खाली कोसळला. ते पाहताच विजय धावत श्रेयाकडे गेला आणि तिच्या पाठीवरचा बोंब काढायचा प्रयत्न करू लागला, पण तो सहज निघत नव्हता. अविराजही तिथे आला. अनुषा देखील श्रेयाकडे धाव घेणार इतक्यात पुन्हा एकदा गोळीचा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने सगळ्यांनी वळून पाहिलं तर अनुषाच्या छातीत गोळी लागली होती. अविराजच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. काय काय होतं याचं भानच उरलं नाही. अनुषा त्याच्याकडे पाहत हात पुढे करत हलक्या आवाजात म्हणाली, अवी, आणि त्यानंतर जमिनीवर कोसळली. अविराज धावत तिच्या जवळ आला. तिचं डोकं आपल्या मांडीवर घेत तिला हलवत तो म्हणू लागला, बच्चा उठ, काहीच झालेलं नाहीये तुला, उठ. अविराज तिला म्हणू लागला. तेवढ्यात मागून विक्टरचा आवाज आला, तर मी तुझी कमजोरीच मारली का? आणि तो पुन्हा हसू लागला. तो हशा ऐकताच अविराजने संतापाने बंदूक उचलली. जोरात किंचाळत मागे न वळताच गोळी झाडली. विक्टर तिथेच कोसळला. तोपर्यंत विजयची सगळी माणसं विक्टरच्या माणसांना संपवून टाकत होती. विजयनेही श्रेयाला बॉम्ब मुक्त केलं होतं. मग तो अविराजकडे गेला, जो आपल्या मांडीवर निष्प्राण पडलेल्या अनुषाकडे एकटक पाहत बसला होता. आणि त्यानंतर विजय त्याला हलवत म्हणाला, राज, काय करतोस तू? चल आत्ताच हॉस्पिटलला, अनुला काहीही झालेलं नाहीये. आणि त्यानंतर इकडे विजयने शब्द ऐकताच अविराज भानावर आला. हो, माझ्या अनुषाला काहीही झालेलं नाहीये. ती मला सोडून जाऊ शकत नाही. तो अनुषाला उचलून घेऊन पटकन चॉपरकडे गेला आणि बसला. चॉपर उडणार इतक्यात विजय म्हणाला, तो अजून मेलाय नाही. हे ऐकताच अविराजचे डोळे पुन्हा लाल झाले. त्यानंतर त्याला इतकी सोपी मौत मिळणार नाही. त्याने माझ्या अनुषाला हात लावला आहे. त्याची शिक्षा वेगळीच असेल. जोपर्यंत माझी अनुषा पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत माझ्या कॉटेजमध्ये पूर्ण मेहमानवाजीत राहील. बाकी हिशेब नंतर. आणि चॉपर तिथून उडाला. काही वेळाने. तर उद्याच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.